रुग्णसेवक महाराष्ट्र मुंबई। आज माझ्या मित्राचे वडील त्यांना पोटामध्ये आतड्यांचा पीळ झाला होता आणि त्यांना खूप मेजर ऑपरेशन, स्टोमा ऑपरेशन सांगितलं होतं. परंतु त्यांनी मला फोन केला रात्री 12:30 वाजता आणि मला रिपोर्ट पाठवले. तात्काळ मी सागर सरांशी बोलून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमधून आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं, मनीषा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये मुलुंड आणि त्यांची ट्रीटमेंट आम्ही इथे चालू केली. तर थोडक्यात रुग्ण त्यांचे अनुभव सांगतील. त्यांना आमचं ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत काय सुविधा मिळाली आणि काय कशी आम्ही मदत केली त्यामुळे. बाबा सांगा. मी निवृत्ती भास्कर वैती, राहणार गव्हाणपाडा, भास्कर वैती निवास 202 नंबर, ब्लॉक नंबर. माझ्या आतड्यानं पील बसला होता, जेवण पचत नव्हतं, जेवलं का उलटी व्हायची, संडासला पण पत्ता नव्हता, चक्कर वगैरे या अवस्थेत होतो मी. आणि माझ्या मुलाने नरेश मोरेने यांचा पत्ता घेतला. त्याचबरोबर सागर मोरणकर साहेबांचा पत्ता घेतला आणि मला सागर मनीषा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हापासून माझी तब्येत एकदम सुधारत चाललेली आहे. ऑपरेशन सांगितलेलं होतं, ते पण कॅन्सल झालं आणि जवळजवळ बहुतेक खर्च कमी झाला मला आणि आता मी पूर्ण सुखरूप आहे. आता मला डिस्चार्ज देत आहे. किती खर्च सांगितलं ते? आता तुमचे मुलगा 2 शब्द बोलेल. हर्षल बोल. आम्ही तर सर्वात पहिला आपले सर नरेश मोरे आणि सागर मोरणकर यांचे आभार मानतो, कारण यांनी ऑपरेशन पासून वाचवलं त्यांना. कारण आम्ही पहिला सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, तिथे आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं. पण नंतर आम्ही इथे शिफ्ट केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे औषधांवरतीच बरं केलं आणि ऑपरेशन आज टाळलं गेले आणि आज ते सुखरूप. किती खर्च सांगितलं तुला तिकडे? तिथे आम्हाला निदान फक्त एक ऑपरेशन म्हणजे सुरुवातीचं एक ऑपरेशनच आम्हाला 3 लाखापर्यंत जाऊ शकतो, ते पण कमी करून याच्यावरती, नाही तर मग 4 लाख. आणि मग त्याच्यामध्ये पण नसतं बरं झालं तर मग अजून एक करावं लागलं असतं. तिथे मग तो खर्च 6 ते 7 लाख सांगितला होता. आणि आज तुझं सर्व किती पैशामध्ये झालं काय तुला? आज ते बिना ऑपरेशनचं सगळं औषधांवरती फक्त 1 लाखामध्ये आमचं सगळं झालेलं आहे पूर्ण इथे.